जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. झाडगावात सरपंचांना थेट जनतेचा दणका, अविश्वास ठराव 241 मतांनी मंजूर. विशेष ग्रामसभेमध्ये गुप्त मतदान. वर्धा तालुक्यातील झाडगाव दिग्रस ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांविरोधातील अविश्वास ठरावाला ग्रामस्थांनी कौल दिलाय. विशेष ग्रामसभेमध्ये झालेल्या गुप्त मतदानात अविश्वासाच्या बाजूने तब्बल 241 मते पडल्याने सरपंच भोजराज भागडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव पारित झालाय. वर्धा तालुक्यातील झाडगाव दिग्रस ग्रामपंचायतीचे सरपंच भोजराज दुधाराम भागडे यांच्या विरोधात सोमवारी विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान घेण्यात आले. एकूण 462 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मतमोजणीमध्ये 56 मते अवैध ठरली तर अविश्वास ठरावाच्या बाजूने 241 आणि विरोधात 165 मते पडलेली आहे. त्यामुळे सरपंचा विरोधातील अविश्वास ठराव अधिकृतपणे मंजूर झाल्याची घोषणा गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी केली. यापूर्वी 13 जुलै रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत सरपंचा व सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करत अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार विशेष ग्रामसभा घेऊन गुप्त मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. आता या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असून पुढील निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचावर जनतेतून अविश्वास ठराव पारित होणारी ही जिल्ह्यातून पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. झाडगाव दिग्रस येथील ग्रामस्थांनी मतदानातून आपला कौल स्पष्ट केलाय. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील निर्णयानंतर ग्रामपंचायतीतील पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.